शालेय स्पर्धा परीक्षा या भावी काळातील स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. म्हणूनच भावी काळातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्यवस्थित व्हावी या उद्देशाने कर्मवीर विद्या प्रबोधिनीने कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना कशी असते, प्रश्नांची रचना कशी असते, गुण विभागणी नेमकी कशी असते, प्रबोधिनीने पाठवलेल्या परिपत्रकानुसार कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रश्न संख्या किती असते, गुण किती असतात आणि वेळ किती असतो हे आपण जाणून घेऊ. इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि 7वी साठी एकूण प्रश्न असतात 100, गुण असतात 100 आणि वेळ असतो 2 तास. तर इयत्ता 8वी आणि 9वी साठी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रश्न संख्या 150 आहेत, गुण 150 आहेत आणि वेळ 3 तास आहे. तर इयत्ता 11वी 12वी डीएड कॉलेज व सिनियर कॉलेज प्रमाणपत्र परीक्षेसाठी 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि वेळ असतो 2 तास. प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये इयत्ता 7वीच्या प्रश्नपत्रिकेविषयी आपण माहिती जाणून घेऊ. या प्रश्नपत्रिकेत सुरुवातीस विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या असतात. या सूचना जर बारकाईने आपण वाचन केलं तर आपल्याला लक्षात आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेवर व्यवस्थितपणे लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नास 4 पर्याय दिलेले असतात. त्यातील अचूक पर्याय आपण निवडायचा असतो. आता प्रश्नपत्रिकेत जर आपण विचार केला तर 1 ते 10 प्रश्न जे आहेत ते मराठी विषयाचे असतात. म्हणजे सुरुवातीस मराठी हा विषयाचे प्रश्न असतात. यामध्ये मग क्रियाविशेषण अव्ययवर असतील, स्वर असेल किंवा इतर जर विचार केला आपण वाक्याचा प्रकार ओळखा यावर आधारित प्रश्न असेल, काळ ओळखा याच्यावर आधारित प्रश्न असेल किंवा समानार्थी नसलेला शब्द या घटकावर असेल किंवा काही प्रश्न हे पुस्तकाचे लेखक यावर आधारित असतात. अशा प्रकारे मराठी या विषयाचे पहिले 10 प्रश्न असतात, तेही व्याकरणावर आधारित. यानंतर मुलांनो आपण इंग्रजी विषयाचा विचार करूया. 11 ते 20 असे 10 प्रश्न इंग्रजी या विषयाचे असतात. पहिला प्रश्न 11 ते 15 पर्यंत पॅसेजवर आधारित आहेत आणि पुढील प्रश्न जे आहेत ते व्याकरणावर आधारित आहेत. मग यामध्ये अपोजिट वर्ड असेल किंवा पंक्च्युएशन मार्कवर आधारित प्रश्न असेल, सिंपल प्रेझेंट टेन्सवरती आधारित प्रश्न असतील, असे व्याकरणावर आधारित 20 प्रश्नापर्यंत इंग्रजी या विषयाचे प्रश्न असतात. म्हणजे 11 ते 20 पर्यंत इंग्रजी या विषयाचे प्रश्न असतात. यानंतर मुलांनो 21व्या प्रश्नापासून गणित विषयाला सुरुवात होते. 21वा प्रश्न जो आहे तो गणित विषयाचा आहे आणि 21 पासून आपल्या पाठ्यपुस्तकातील गणित या विषयावरती आधारित असलेले प्रश्न आपल्याला दिलेले असतात. आता आपण जर बारकाईने पाहिलं तर प्रत्येक प्रश्न हे 2 भाषेमधील इंग्रजी आणि मराठीमध्ये दिलेले आहेत. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणार आहेत. 35 पर्यंत गणित या विषयाचे प्रश्न आहेत. त्यानंतर 36व्या प्रश्नापासून समाजशास्त्र या विषयाला सुरुवात होते. गणित या विषयाला 15 प्रश्न झाल्यानंतर 36 प्रश्नापासून समाजशास्त्रामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयावर आधारित असे प्रश्न असतात. आपल्या पाठ्यपुस्तकातीलच हे प्रश्न असतात. त्यामुळे मुलांनो आपण पाठ्यपुस्तकांचं अतिशय व्यवस्थितपणे वाचन करणं आवश्यक असते. 50 प्रश्नापर्यंत समाजशास्त्र या विषयाचे 15 प्रश्न आहेत. यानंतर 51व्या प्रश्नापासून विज्ञान विषयाला सुरुवात होते. विज्ञान विषयाचे देखील एकूण 15 प्रश्न असतात. हे प्रश्न देखील पाठ्यपुस्तकातीलच प्रश्न असतात. या विषयाचे प्रश्न देखील 2 भाषेमध्ये दिलेले आहेत. आता काही प्रश्न जर बारकाईने पाहिलं तर चित्रावर आधारित देखील प्रश्न असतात. आता अलीकडच्या काळामध्ये NMS परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात. चित्र पाहून आपल्याला उत्तर द्यायचं असतं. अशाच प्रकारची रचना आपल्या या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या प्रश्नपत्रिकेत देखील केलेली असते. अशा प्रकारे मुलांनो 65 प्रश्नापर्यंत विज्ञान विषयाचे 15 प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकाला आहेत. यानंतर मुलांनो अतिशय महत्त्वाचा विषय 66व्या प्रश्नापासून सुरू होतो, तो म्हणजे बुद्धिमत्ता. मुलांनो इयत्ता 7वी RTS असेल किंवा 8वी NMS असेल, 8वी स्कॉलरशिप असेल किंवा पुढील भावी काळातील स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि या विषयाची तयारी व्हावी म्हणून तर कर्मवीर विद्या प्रबोधिनीने इयत्ता 7वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न दिलेले आहेत. 66 प्रश्नापासून तर 90 प्रश्नापर्यंत
बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आहेत. मुलांनो, यानंतर पुढे जर आपण बारकाईने पाहिलं मुलांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये 66 पासून तर 85 पर्यंत बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आहेत. तर 86व्या प्रश्नापासून चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. त्या वर्षातील जानेवारीपासून तर डिसेंबर पर्यंत घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्यावर आधारित प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे समाज सुधारकांवर आधारित देखील प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 7वी कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका 2019 मधली आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थितपणे प्रश्नपत्रिकेच्या आधारे अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला खूप मार्क पडतील. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचा अभ्यासक्रम आपण जाणून घेऊ. पहिला विषय आहे मराठी, आणि मराठी विषयासाठी कार्यात्मक व्याकरणाला 7 गुण आहेत, शब्दसंपत्तीला 2 आहेत. तर मराठी विषयातील सामान्य ज्ञान म्हणजेच लेखक कवी यांची टोपण नावं, साहित्य व साहित्य प्रकार यासाठी 1 गुण आहे. असं 10 गुणांचा मराठी हा विषय आहे. यानंतर 10 गुणांसाठी इंग्रजी हा विषय आहे. इंग्रजी विषयासाठी घटक आपल्या समोर आहेत. लँग्वेज स्टडी असेल, टेन्स असेल, फ्रेम क्वेश्चन्स असेल, व्होकॅब्युलरी आहे. अशा प्रकारचे 10 गुणांचे इंग्रजी विषयाचे प्रश्न असणार आहेत. यानंतर मुलांनो, पुढचा विषय इयत्ता 7वी साठी आहे गणित. गणितासाठी संख्या ज्ञानावर आधारित प्रश्न असणार आहेत. 1 गुणांसाठी, संख्यावरील क्रिया 2 गुणांसाठी, भूमिती 2 गुणांसाठी आणि महत्त्वमापन 3 गुणांसाठी. अशा प्रकारे गणित या विषयाचे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सांख्यिकीसाठी 1 गुण आहे, व्यावहारिक गणितासाठी 3 आहेत आणि बीजगणितासाठी 3 गुण आहेत. यानंतरचा पुढचा विषय आपल्या समोर आहे समाजशास्त्र हा विषय. समाजशास्त्रामध्ये 6 गुणांना इतिहास विषय आहे, 6 गुणांना भूगोल विषय आहे, तर 3 गुणांसाठी नागरिकशास्त्र आहे. मुलांनो, समाजशास्त्र विषयाच्या 15 गुणांची तयारी करण्यासाठी तुम्हाला क्रमिक पाठ्यपुस्तकातील सर्व घटक अगदी व्यवस्थितपणे पाहावे लागणार आहेत. यानंतर इयत्ता 7वी साठी पुढचा घटक आहे भारत, महाराष्ट्र आणि जग यावर आधारित असलेले चालू घडामोडीचे प्रश्न एकूण 10 विचारणार आहेत. या वर्षातील चालू घडामोडीविषयक सर्व प्रश्न असणार आहेत 10 गुणांसाठी. यानंतर मुलांनो, पुढचा घटक आहे समाज सुधारक, 5 गुणांसाठी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित 5 गुणांचे प्रश्न असणार आहेत. मुलांनो, RTS साठी सुद्धा हेच घटक या ठिकाणी आहेत समाज सुधारकासाठी. यानंतर पुढचा विषय आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता विषयासाठी आकलन, त्याचप्रमाणे वर्गीकरण आणि समसंबंध या घटकासाठी प्रत्येकी 2-2 गुण आहेत. क्रम या घटकासाठी 3 आहे, सांकेतिक भाषेसाठी 1 आहे, लयबद्ध मांडणीसाठी 1 आहे, मनोर्यासाठी 1, प्रतिबिंबासाठी 1, तर तर्क आणि अनुमानसाठी 3, कूटप्रश्नासाठी 3 आणि आकृतीचं पृथक्करणसाठी 1 गुण आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचा अभ्यासक्रमाची गुण विभागणी तुमच्या समोर मांडलेली आहे.